नमस्कार मंडळी, तर रेश्मा किचनमध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे। तर चला आज आपण हिरव्या वाटणातली मस्त अशी कलेजी पाहणार आहोत। तर इथे आपण वाटणासाठी घेणार आहोत कोथिंबीर आणि मिरची। तुमच्याकडे आलं लसूण पेस्ट तयार नसेल केलेली तर तुम्ही याच्यामध्येच आलं लसूण पेस्ट टाकायचं। याचं आपल्याला हिरवं वाटण तयार करायचं आहे, त्यामुळे आलं लसूण आणि कोथिंबीर मिरची यांचं वाटण करायचं आहे। त्याचबरोबर पण कलेजी छान असं स्वच्छ धुवून घ्यायचे आहे। वाटले मोठे तुकडे असतील तर छोटे करून घ्यायचे, कारण आपण कलेजी छान असे मसाल्यामध्ये फ्राय करणार आहोत। जास्त काही पाणी वगैरे ठेवून आपल्याला करायचे नाही, त्यामुळे छोटे तुकडे थोडेसे करून घ्यायचे। त्याचबरोबर तुम्हाला एक सांगते, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा। आणि इथे जे मी व्हिडिओ टाकते त्यांचं नोटिफिकेशन येण्यासाठी सबस्क्राईब केल्यानंतर जे शेजारी जे बेल आयकॉनचं चिन्ह दिसतं ना त्याच्यावरती क्लिक करत जावा। आता इथे तेल घ्यायचं। तेल तुमच्या क्वांटिटीनुसार तुम्हाला कमी जास्त हवं त्याप्रमाणे तुम्ही घेऊ शकता। मी इथं 2 पळी इतकं तेल घेतलेलं आहे आणि मोठ्या साईजचे 2 कांदे मी इथं बारीक चिरून घेतलेले आहेत। तेलावरती छान असे थोडेसे परतून घ्यायचे मऊ होईस्तोवर, मग त्याच्यामध्ये आपल्याला आलं लसूण पेस्ट वापरायची आहे। आता मी इथे मसाल्यामध्ये जर तुम्ही वापरले असेल ना आलं लसूण पेस्ट, तर इथे वेगळी वापरायची नाही। मी आलं लसूण घेतली नव्हती वाटणामध्ये, त्यामुळे इथे आलं लसूण पेस्ट वापरली आहे। तर हे पण आपल्याला ना आलं लसूण पेस्ट एकत्र छान अशी कांद्यावरती परतून घ्यायची, जेणेकरून त्याच्यातला जो कच्चेपणा आहे ना तो निघून जातो। आणि मग इथे घ्यायचं आपल्याला जो वाटण केलेला आहे कोथिंबीर आणि मिरची, तो घेऊन इथं मस्त असा कांद्यामध्ये परतून घ्यायचं, कारण तेलावरती त्याचा खमंगपणा उतरला पाहिजे। त्यासाठी आपल्याला हे मस्त असं एकजीव करून घ्यायचं, कारण जे कच्चपणा लसूण असतो, आलं असतं, कांदा, आपण जी मिरची कोथिंबीर वापरली त्यांचा पूर्ण निघून गेला पाहिजे। तो कच्चपणा निघून गेला ना, कच्चेपणा जो असतो तो निघून गेला की मस्त असा आपला मसाला तयार होतो। इथे वापरायचे आहे धणे जिरे याची पावडर, किंवा तुम्ही गरम मसाला वापरू शकता। इथे लाल मिरची पावडर जी आपल्या घरी असते अवेलेबल ती, हळद वापरायची आहे। तुम्ही जेवढा तिखट खाणार असाल त्याप्रमाणे तुम्ही इथे कमी जास्त करू शकता। त्याचबरोबर आपण इथे वापरला आहे, जर तुम्हाला चिकनचा जो मसाला असतो तो वापरला तरी चालणार आहे। तर इथे मी फक्त ना सुके मसाले एकत्र वाटून घेते, मला थोडा कमी वाटला म्हणून मी पुन्हा वापरला आहे। त्याच्यात सुके मसाले, त्याच्यात मिरची, हे वाटण तयार करून ते वापरते, त्यामुळे त्याची टेस्ट वेगळीच येते। जेव्हा आपण मसाला वापरतो ना वाटून, तो छान टेस्ट येते। छान परतून घ्यायचं आपल्याला। आणि मग इथे ना एकदम तुम्ही पाहाल ते वाटणाचं टेक्स्चरने कलर छान असं बदलून गेलेलं आहे आपण तिखट घातल्यानंतर। आता इथे कलेजी आपण धुवून घेतलेली आहे, त्यामुळे ती त्याच्यामध्ये परतून घ्यायची आहे। थोडा वेळ चांगलं तेल सुटेपर्यंत आपल्याला ही परतून घ्यायचे, कारण मस्त असं ना मीठ वापरायचं आहे। तुम्हाला आधी जर मसाल्यामध्ये वापरलं नसेल तर इथे मीठ वापरायचं थोडंसं, जेणेकरून काय होतं आपल्या कलेजीला आहे ना फ्राय करताना थोडंसं वरतून मिठाचा फ्लेवर मस्त असं लागतो। आपण वाफेवरती करतो ना थोड्या वेळ, तर त्याच्यासाठी ह्या पद्धतीने आपल्याला ही मिक्स करून घ्यायचे। कुठेही पहिला पाण्याचा वापर करायचा नाही। मस्त अशी आपली कलेजी तेलावरती त्या मसाल्यावरती मस्त फ्राय करून घ्यायची। वाटले ना तुम्हाला जर तेल कमी आहे तर एक वाफ पण काढायचं, पाणी वापरायचं नाही आधी। तर हे मी थोडंसं कोमट करून घेतलं होतं पाणी, कढईमधून तांब्यामध्ये काढलं होतं ते पहिलं। तर थोडंसं कोमट पाणी वापरायचं। कुठंही आपल्याला इथे थंड पाणी एकदम वापरलं ना तर त्याची चव बिघडते, त्याच्यासाठी जरी उकळतं पाणी नाही तुम्ही ओतलत ना, पण कोमट पाणी तरी वापरायचं। पहिला आपण त्याच्यामध्ये एक लिंबू वापरले, तर लिंबाचा फ्लेवर कसा वापर करायचा, जर लिंबाला रस कमी असेल तुम्ही अर्धा लिंबू 1 लिंबू वापरला तरी चालणार आहे। त्याच्यानंतर वाफ मस्त काढायची। इथे पहा एक दणकून वाफ आपण झाकण ठेवून दिलेली आहे, तर ते इतकं भारी असं त्याला कलर पण आलेला आहे, ती कलेजी पण मस्त दिसते। तुम्ही एकदा या पद्धतीने कलेजी करून पहा, खूप सुंदर अप्रतिम होते, इतकी चवीला भन्नाट लागते। फक्त जो मी मसाला म्हटले ना सुका घरी करायचा, तो फक्त आपण जे घरी खडे मसाले असतात ते एकत्र घ्यायचे। आपल्या घरी मिरची असते त्यातली मिरची घ्यायची, किंवा नसेल तर लाल मिरची पावडर टाकायची, आणि ते मसाले ना भाजून छान असे आपण मिक्सरला बारीक करून घ्यायचे।
तर या पद्धतीने ही आपली कलेजी तयार आहे। हे एक मस्त असे, कारण आपण फोडी करून घेतल्या ना त्यामुळे ती पटकन शिजते आणि तयार होते। तर तुम्हाला ती कलेजीची रेसिपी कशी वाटली नक्की सांगा। तुम्ही एकदा ट्राय करून पहा, तुमच्या घरच्यांनाही या पद्धतीने आवडेल। व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद। तर नक्कीच चला मग भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये।